खुशी का खुमार क्या कहना। प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाह का हार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा। अगदी मनापासनं धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार। अगदी दिलेल्या आमच्या इतक्या लहानशा शॉर्ट नोटीसवर आपल्या दिवसातला बहुमूल्य वेळ काढून तुम्ही इथे आलात। आदरणीय सर्व उपस्थित मान्यवर, बँकेतील सर्व बाबांचे सहकारी, कुटुंबातील सर्व सदस्य आणि आमच्या बाबांचे सर्व शुभचिंतक, श्री दुर्गादास अंबादासराव देशमुख यांच्या सेवानिवृत्ती, अखंड 29 वर्षाची अविरत सेवा, समर्पित सेवा या निमित्ताने आपण आयोजित केलेल्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री दुर्गादासराव देशमुख म्हणजे 90च्या दशकातील एक कट्टर शिवसैनिक म्हणावं तर काही मला वावगं ठरणार नाही असं मला तरी वाटतं। जणू आपण बोलीभाषेमध्ये इंगळच असं म्हणतो। इंगळ म्हणजे एक जणू आगीचा ज्वलंत निखारा। तर निखाऱ्याचं वैशिष्ट्य असं की आपण फेकल्यानंतर पुढे काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नसते, परंतु जे होणार आहे ते अंगावर झेलण्याची मात्र आपल्याकडे प्रयत्नांची परिकाष्ठा करून आपण त्याला झेलतो। आणि दुर्गादासराव देशमुखांचा असाच स्वभाव आहे असं मला तरी वाटतं। अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी पुढे येणाऱ्या परिणामांची कुठलीही चिंता न करता, किंचितही तमा न बाळगता अशा या निखाऱ्याला नांदेड मर्चंट बँकेने आपल्यासं करून घेतलं, आपल्यात सामावून घेतलं। त्यामुळे मी खरं तर आधी नांदेड मर्चंट बँकेच्या आजी माजी संचालकांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण हे त्यांचं जणू महत्कार्यच आहे असं मला तरी वाटतं। त्याबद्दल त्यांना मनापासून सलाम। आणि अर्थातच आपल्या कर्तव्याला नेहमी दुर्गादासरावांनी, आमच्या बाबांनी सर्वोच्च पातळीवर ठेवले, यात काही मला शंका वाटत नाही। उभयंता जोडीचं सेवा शुश्रूषा किंवा रुग्णाची सेवा शुश्रूषा करण्यामध्ये कुणीही हात धरणार नाही अशी वाखाणण्याजोगं त्यांचा गुण आहे। मला तर वाटतं किंबहुना कुणी एखाद्या माणसाने तोंडात बोटच टाकावं की काय अशी त्यांची एका रुग्णाची सेवा शुश्रूषा करण्याची आवड आहे असं मला वाटतं। त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे आमच्या सासूबाई, आमच्या आई अंजलीताई देशमुख, त्यांच्या तोडीस तोड आहेत याचा किंचितही माझ्या मनामध्ये दुमत नाही आहे। आजचा दिवस फक्त एक कार्यक्रम नसून हे का प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, दुसऱ्यांच्या आयुष्यातील अडचणींना रात्री बेरात्री अतिशय सहजतेने हो म्हणणारा आणि पुढल्या कुटुंबाला असं वाटावं की जणू काही हा माणूस आपल्या कुटुंबातील आहे की काय इतकं आश्चर्यचकित करून सोडणारा अशा एका यशस्वी माणसाच्या आयुष्यातील एका टप्प्याचं छोटंसं कौतुक आहे असं मला वाटतं। आपण आज इतके सर्वजण जमलोत, सर्वजण साक्षीदार आहोत त्या यांच्या अविरत 29 वर्षाच्या अखंड समर्पित सेवेचं औपचारिक निरोप। मी औपचारिक निरोप याच्याकरता म्हणतोय की ही सेवा समाप्ती आहे, प्रवास इथे संपलेला नाही। मी मान्यवरांना विनंती करतो आणि आमचे गुरुवर्य श्री कालिदास महाराज पाडेकर यांना विनंती करतो की आपण सर्वांनी दीप प्रज्वलन करून घेऊयात। श्री गुरुवर्य या। सरोजम सांद्रनीलाम्बुधाभं जघनविरहित पाणि
मंडनं मंडलाना तरुण तुलसी माला. छोटेखानी सन्मान स्वीकारल्याबद्दल आणि आपल्या आसनावर आसनस्थ झाल्याबद्दल. श्रोते हो, तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे, लिहूनच ठेवलं आहे किंबहुना, आळसीये कर्मा तयासी नाही फळ, आळसीये कर्मा तयासी नाही फळ, जैसा रानात घालूनी बीज. अहो, एका शेतकऱ्याने आपल्या मूठभर हातामध्ये एका झाडाच्या बिया घेतल्या आणि आपल्या शेतामध्ये गेला. तिथे असं सहज त्यांनी खत फवारावं या दृष्टीने त्या बिया अशा वाऱ्यात फेकल्या, त्या मातीत पडल्या आणि निवांत आपलं हाताची घडी घालून बसला. तर त्या बिया उगवणार आहेत का हो? त्या मातीची मशागत करणं तितकंच आवश्यक आहे, त्या मातीमध्ये अंग मेहनत करणं तितकंच आवश्यक आहे. सर्वात प्रथम माझं तर म्हणणं, त्याच्या अंगातला आळस झिडकारणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा कुठं त्याच्या मेहनतीचं फळ देऊन त्या बीजाला अंकुर फुटतं, त्या अंकुर फुटल्यावर त्या अंकुराचं रोपटं होतं, त्या रोपट्याचं झाड होतं, त्या झाडाचं फळ मिळतं आणि ते त्या शेतकऱ्याचं, त्या भूमातेनं दिलेलं मेहनतीचं फळ आहे. असं असेल तर मग सगळ्यात प्रथम गुण असेल तर आळसपणा झिडकारून देणे. मला असं वाटतं, जर हाच गुण आपण दुर्गादासजी यांच्यामध्ये लावला तर त्यांनी अखंड 29 वर्षाच्या अविरत सेवेमध्ये आळसपणाचा अंश देखील कधी जवळही फिरकू दिला नाही आणि त्याचं ते काही कर्मातलं सातत्य होतं, त्याचं हे फळ असेल याच्यात निश्चिंत कुठलंही दुमत नसावं. त्या कर्मात त्यांचं सातत्य होतं, त्या कर्मात त्यांची शिस्त होती आणि त्या कर्मात त्यांची तितकीच जबाबदारी देखील होती असं म्हणावं तर नक्कीच त्याला सार्थ ठरण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस जरी असला तरी त्यांची एक संपूर्ण आयुष्याची शिदोरी ते इथून घेऊन जात आहेत की काय, असं या ठिकाणी मी म्हणू इच्छितो. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी थोडासा गोड आहे, काही जणांसाठी आम्ही कुटुंबे म्हणून थोडासा कडवट आहे. कारण आज आपण अशा एका व्यक्तीचा निरोप घेत आहोत, फक्त आणि फक्त सेवेचा निरोप. कारण त्यांनी आपल्या आयुष्यातली एवढी 29 वर्षाची सेवा एका संस्थेला समर्पित केलेली आहे. श्रोतेहो, मी जेव्हा समर्पित किंवा समर्पण असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा समर्पण ह्या शब्दाला एक नुसती भावना व्यक्त न करता त्या समर्पण या शब्दाचं अधिष्ठान प्राप्त होतं. समर्थाने एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे, सांगे म्हणा करसेवा निस्वार्थ, त्यातची आहे ईश्वराची मूर्ती. याला आपण थोडं आपल्या पद्धतीनं जर वळून घ्यायचं म्हटलं तर हातात घेतला बँकेचा व्यवहार, पण मनात जपला प्रामाणिक विचार, घड्याळाशी बांधला प्रत्येक श्वास, अर्पण केलं जीवन न मागता काहीही खास. न म्हणे मी केला, बरं का बाबा, न म्हणे मी केला, न म्हणे हे माझं. अहो, माझं माझं म्हणण्यामध्ये जीवन जातं हो. आणि जाताना आपण घेऊन कधी काय जातोय, बरं आलोच कशाने आणि जाणार काय घेऊन आहेत. न म्हणे मी केला, न म्हणे हे माझं, म्हणे काय तर कर्तव्य माझं आणि देवाचं हे भजन. बाबांनी बँकेच्या गल्लीत अतिशय चोखपणे व्यवहार सांभाळले, पण मुळात हे व्यवहार नव्हते तर ही सेवा होती, समर्पित सेवा. आपण तिरुपतीच्या बालाजीकडे झाल्यानंतर सेवा मागतो, एखाद्या कर्माचं फळ म्हणून अर्थार्जन व्हावं अशी मनात इच्छा धरत नाही. सेवेमध्ये अर्थार्जन करण्याची, अर्थार्जन मिळवण्याची कुठलीही इच्छा मनात नसते. ती होती फक्त आणि फक्त एक समर्पित सेवा, एका कर्मचाऱ्याचं रूप पण सेवकाची वृत्ती. कधी बदल्या, कधी प्रवास, कधी अखंड रोज अपडाऊन, परंतु बँकेतल्या मर्यादेमध्येच राहून काम करणं. आपला अतिशय धडाडीचा स्वभाव कधी एखाद्या वेळेस आपल्या स्वप्नांच्या बाळगणाऱ्या स्वप्नांना बाजूला ठेवून बँकेच्या मर्यादेत काम करावं, परंतु काम पुढे जावं, आपल्यामुळे कुणालाही अडथळा येऊ नये अशी ही त्यांची वृत्ती. अहो, समर्पण म्हणजे काय? समर्पणाची आपण व्याख्या करायची म्हटली तर रोज उठून एक आणि एकच काम करणं, परंतु प्रत्येक दिवशी तेच काम नव्याने करणं. समर्पण म्हणजे काय तर कुणी पाहतंय का नाही याची कुठलीही पर्वा न करता आपलं काम फक्त आणि फक्त प्रामाणिकपणे करणं. समर्पण म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून बँकेचे व्यवहार हाताळणं, फक्त नोकरी म्हणून नाही तर ती एक जबाबदारी म्हणून त्यात संपूर्ण आयुष्य अर्पण करणं, यालाच आपण समर्पण म्हणावं. आणि या समर्पित सेवेचा संघर्ष बाबांचा देखील तितकाच आहे. अहो, संघर्ष कुणाला सुटलाय का हो? याला बाबांचं जीवन अपवाद असणार आहे का?
निश्चितच नाही. कधी या गावातनं बदली, कधी त्या गावातनं बदली, कधी रोजचा प्रवास, कधी रोजचा अपडाऊन, कधी बँकेच्या मर्यादा आहेत तर कधी घरच्या पूर्णपणे जबाबदारी आहेत. परंतु त्यांनी कुठेही कधीही कोणासमोरही तक्रार मात्र केली नाही. बँकेच्या प्रत्येक पैशाला, खातेदाराच्या प्रत्येक शंकेला त्यांनी न थकता इमान इतबारी सेवा केली असेल आणि त्याचं कर्मस्वरूप म्हणून हे फळाला आलेलं आज आपण 29 वर्षाच्या त्यांच्या अविरत सेवेचं निवृत्त औपचारिक निवृत्त घेत आहोत. खरं तर बाबा जेव्हा अकाउंटंट असतील या पदाला बँकेमध्ये, तेव्हा माणुसकी, संयम, सचोटी यांची जोड लागली, तेव्हा ते कार्य न राहता सेवा बनतं. म्हणून थोड्याशा 2 वळी कविते स्वरूप म्हणावे वाटतात. ना वादळांनी थांबवलं, ना उन्हाच्या झळांनी रोखलं, तो मात्र चालतच राहिला आपल्याच पावलांच्या ठशावर. बँकेच्या गल्लीतून स्वप्नांच्या खुणापर्यंत त्यांच्या हातातल्या नाण्यात त्यांचा विश्वास होता आणि मनात मात्र होतं फक्त कर्तव्य. प्रामाणिकपणाच्या रेषा जशा चेहऱ्यावर उमटल्या, बरं का बाबा, प्रामाणिकपणाच्या रेषा जशा चेहऱ्यावर उमटल्या तशाच त्या एका संस्थेच्या भिंतीवरही कोरल्या गेल्या. आज तुमच्या निवृत्तीचा दिवस, पण ही निवृत्ती नसून तुमच्या कार्याची पूर्णता आहे असं मला चोखंदळपणे कुठलंही दुमत असताना वाटतं. सलाम आहे तुमच्या या प्रत्येक दिवसाला, जिथं तुम्ही आपली झोप, तुम्ही कधी आपली विश्रांती, कधी आपल्या स्वप्नांना देखील मागे ठेवून, जबाबदारीची जाण ठेवून दुसऱ्यांच्या आयुष्याला सुरळीत केलं. असं यांचं समर्पित जीवन. या एका कर्तव्यदक्ष भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल.
परिवार. आपण नेहमी म्हणतो की युअर बॉस इज नॉट युअर फॅमिली, बट युअर फॅमिली इज युअर फॅमिली. या यशाच्या प्रवासामध्ये त्यांच्या सावलीसारख्या पाठीशी उभ्या असलेल्या त्यांचा खंबीर आधार म्हणजे आमच्या सासूबाई सौ अंजलीताई. आमच्या सासूबाई यांचा आपण याकरता आभार मानूयात की शोरूममधनं गाडी घेतल्यानंतर पेट्रोल भरल्याशिवाय गाडी पुढे जात नाही हो. दुकानातनं मोबाईल घेतल्यानंतर चार्जर घेतल्याशिवाय गाडी पुढे काय फोन पुढे जात नाही. आयुष्याचा कणा आणि 29 वर्षाची इतक्या वारंवार अविरत सेवा समर्पित केली असं आपण जर दुर्गादासरावांचं कौतुक केलं तर त्याच्यातला अर्ध्याहून काही अधिक वाटा सौ अंजलीताई देशमुख म्हणजे त्यांच्या गृहलक्ष्मी यांनी सोबत साथ दिल्यामुळे पार पडला असेल. आणि निश्चितच यात मला काही दुमत नसेल की गृहलक्ष्मी साक्षात काय असते तर त्यांच्याकडे पाहूयात आणि या शब्दाचा खरा अर्थ कळेल. जसं त्यांच्या यशस्वी प्रवासामागे त्यांची ही कर्तव्यनिष्ठा आहे तशीच त्यांची त्यामागे असलेली ही एक मूक शक्ती असेल. आता आपण त्या स्त्रीकडे वळूयात जिच्यामुळे दुर्गादासजी यांच्या प्रवासाला खरं पाठबळ मिळालंय. मी विनंती करतो सौ शुभांगी पाळेकर आणि सौ शुभांगी करडखेडकर यांना की आपण सौ अंजलीताई आमच्या आईंचा सत्कार करूयात. कुणाचं पान देखील हालत नाही हो. आपण म्हणण्याकरता बाहेर फार अगदी बायकोमुळे हे झालं बायकोमुळे ते झालं, परंतु बायकोशिवाय हे होतच नाही हे सत्य आहे. अधिकारी आणि तितकाच प्रेमळ मार्गदर्शक कुटुंबीय सहकारी आणि माझे लाडके बाबा, आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत विशेष आहे. एक काळ संपतोय पण अनेक आठवणी मागे ठेवून आज माझ्या बाबा त्यांच्या 29 वर्षाच्या सेवानंतर निवृत्त होत आहेत. ते म्हणतात ना, नोकरी संपते पण आयुष्याचा प्रवास, त्यांचं मोल, ते अनुभव ते कधीच संपत नाहीत. आज मी इथे आलेली आहे त्यांचा संघर्ष, त्यांचं प्रेम आणि त्यांची जिद्द सांगण्यासाठी. सुरुवात झाली 1993 मध्ये जेव्हा बाबाचं लग्न झालं आणि माझी आई गृहलक्ष्मी म्हणून घरात आली. सगळं नवीन होतं. संसार, जबाबदाऱ्या आणि मनात एक ठाम निर्णय होता, तो नोकरीचा. मग 1995 मध्ये नोकरी लागली. ज्या दिवशी बाबाची जॉईनिंग होती तो दिवस होता पोळ्याच्या अमावस्येचा. लोक म्हणत होते आज तर अमावस्या आहे, आज कसं जॉईन व्हायचं. पण बाबा म्हणाले नोकरी ही काम आहे आणि काम कधीच अशुभ नसतं. त्या दिवसापासून आम्ही अमावस्येला शुभ मानत राहतो. त्या दिवशी त्यांनी फक्त काम सुरू केलं नाही तर एक प्रवास सुरू केला आमचं आयुष्य घडवण्याचा. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या मोठ्या बहिणीचा जन्म झाला. बाबा आजही हसत म्हणतात तिच्या पायगुणाने माझी नोकरी कायमची झाली. पण याच काळात बाबाची बदली तामसा येथे झाली. रोज अपडाऊन करावं लागायचं, थकवा असायचा पण थांबायचं नव्हतं. ते एकटे कमवत होते, जबाबदारी मोठी होती. त्याच वेळी घराची परिस्थिती हालाकीची होती. पावसाळ्यात घरामध्ये साप निघायचे. आई रात्र जागून आमचं रक्षण करायची. दोघांनी मिळून ती कठीण वेळही पार पाडली. आणि मग 1999 मध्ये माझा जन्म झाला. बाबा म्हणतात तू आलीस आणि घर बांधून झालं. आम्ही मोठे होत असताना कधी जाणवलं नाही की कधी काही कमी होते, कारण बाबा नेहमी समोर उभे राहिले, शांत पण मजबूत, थकलेले पण कधीच हरवलेले नाही. बाबाचं एक वाक्य आहे जे मी कायम लक्षात ठेवले, तुम्ही घाबरू नका, तुमचा बाप कायम तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे, लढा आणि स्वतःला सिद्ध करा. आज हे वाक्य आम्हाला बळ देत आहे.
आहे. आज मी जे काही आहे ते माझ्या बाबांमुळे आणि आईंमुळेच आहे. बाबाचं एक स्वप्न आहे, माझ्या दोन्हीही मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात. ते स्वप्न पूर्ण करायचं आहे बाबा, आणि करणारच आहोत. ते आमचं फक्त स्वप्न नाही, तर ते आमचं उत्तरदायित्व आहे. आणि या सगळ्यांच्या प्रेमभावनेतून मी एक छोटीशी कविता त्यांच्यासाठी सादर करते. थांबला नाही, कधी थकला नाही, चालत राहिला शांत, पण कधीच मागे वळला नाही. ओला चिंब आयुष्य पण खंबीर नजर, बाबा म्हणजे छप्पर नसलेलंही आभाळ देणारं माणूस. त्यांनी न सांगता सर्व काही दिलं. बाबा आज निवृत्त होत आहेत, पण तुमचं आयुष्य आम्हाला अजून खूप शिकवणार आहे. तुमचं प्रेम, कष्ट आणि मार्गदर्शन आम्ही कधीच विसरणार नाहीत. पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हो, आम्ही लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण करू. धन्यवाद. आज अशा मी एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते आहे. सेवानिवृत्ती निवृत्ती छे हो, निवृत्ती ही तर पुन्हा जगण्याची एक नवी आकृती, एक नवी आवृत्ती. तेच आयुष्य नव्या पद्धतीने जगण्याची एक सुवर्ण संधी. आई वडिलांची सेवा करण्याची, आपल्या लोकांसोबत, आपल्या कुटुंबियांसोबत प्रेमपूर्ण वेळ व्यक्त करण्याची, कुठल्याही वेळेच्या बंधनात न अडकता काम करण्याची. नसेल आता मर्यादा कुठल्याही सुट्ट्यांची, असेल आता गोड संध्याकाळ आपल्या सख्या सोबत्यांची, आपल्या जीवलगांची. आता वेळ आहे अभिमानाने जगण्याची, आपल्याला हवं तसं मनमुरादपणे वावरण्याची. पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी व्यतीत करण्याची, अपूर्ण राहिलेले छंद जपण्याची आणि नवे छंद जोडण्याची. आता नोकरी संपली म्हणून काय इथेच थांबणार का? आता नोकरी संपली म्हणून काय इथेच थांबणार का? नाही हो, पुन्हा नव्या जोमाने सेकंड इनिंगची तयारी करण्याची ही वेळ. हो, म्हणूनच मी म्हणते निवृत्ती नाही, ही तर पुन्हा एकदा नव्या पद्धतीने जगण्याची नवी आवृत्ती. पुन्हा एकदा नव्या पद्धतीने जगण्याची नवी आवृत्ती. धन्यवाद. उत्तमरित्या झाली आहे. आणि एका मुलीला एका बापाबद्दलच्या भावना शब्दात व्यक्त करणं कधीच शक्य नसतं, पण तरी ते अतिशय सहजरित्या सवार्थीने केलेल्या आहेत. त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. पुढील मनोगताकडे वळण्याआधी मी सत्कार करू इच्छितो. कृपया स्टेजवर यावे. मी वैभवराव गरडकर यांना विनंती करतो. असे बघ. पुढील करण्याच्या आधी किंवा माझं जे 2 शब्दरूपी मनोगत व्यक्त करण्याच्या आधी आपल्या सर्वांचे गुरुमाऊली गुरुवर्य परमपूज्य श्री कालिदासजी महाराज यांना मी साष्टांग नमस्कार करतो. आणि त्यानंतर इथं जमलेले सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर्स, मित्रमंडळी, नातेवाईक, आपण वेळात वेळ काढून आमच्या सासरेबुवांच्या, आमच्या वडिलांच्या रिटायरमेंट कार्यक्रमाबद्दल आल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं डायरेक्टली बोलायची सवय नाही आहे, पण आज बायकोनं मला डायरेक्ट ऑर्डर दिली की आज आपल्याला तुम्हाला बोलायचं आहे. त्यामुळं माझ्या काही शब्दरचनेमध्ये मागे पुढे होऊ शकतात, तेवढं तुम्ही एक ॲडजस्ट करा. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमचे सासरेबुवा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे ते एक उत्कृष्ट वडील आहेत, उत्कृष्ट बँकर आहेत, उत्कृष्ट इकॉनॉमिक्स्ट आहेत, उत्कृष्ट लीडर्स आहेत आणि उत्कृष्ट हेल्पर आहेत. मी मागच्या 8 ते 9 वर्षापासून त्यांना ओळखतो. म्हणजे ना ह्या कालावधीमध्ये मी त्यांचे विविध गुण पाहिलेले आहेत. जर एखाद्या वेळेस त्यांना रात्री एखाद्या वेळेस कोणाचा कॉल जर आला तर ते असं विचार नाही करणार की ह्याची मी मदत का करू, ह्यानं मला मागे असं वागला होता, किंवा हा माझ्या नात्यातला नाही, किंवा मित्रातला नाही, किंवा माझा हा जातीचा नाही, किंवा धर्माचा नाही. ह्या चौकट त्यांच्या पूर्ण आयुष्यात ही चौकटच नाही आहे. ते डायरेक्ट मदतीला तिथं जातात. म्हणजे हा एक त्यांच्यातला सगळ्यात मोठा गुण आहे. आणि दुसरा मोठा गुण म्हणजे
ते एक उत्कृष्ट वडील आहेत आणि उत्कृष्ट कुटुंब प्रमुख आहेत. आज आपण सर्वजण पाहतो की आपल्या आजूबाजूची जी कुटुंब व्यवस्था आहे, या कुटुंब व्यवस्थेमध्ये असं म्हणतात की 7 पिढ्यांचं पुण्य असेल तर मुलीचा जन्म होतो. पण माझं असं म्हणणं आहे की ह्यांचं 14 जन्मांचं पुण्य आहे, त्यामुळे यांच्या घरात 2 कन्या रत्न आहेत. आणि ते पण अशा आहेत की आपल्या संस्कृतीची, आपल्या संस्काराची जाण असणारे. मुळात म्हणजे कसं आहे, पैसा आज आहे उद्या नाही, आज कमवता नाही उद्या कमवता येतो, पण जे संस्कार आहेत, जी संस्कृती आहे ती जपणारे ह्यांच्या या 2 कन्यारत्न आहेत. त्यामुळे यांनी जे यांच्या मुलींना घडवलेलं आहे, ह्यांनी असा कधी विचार केला नाही की या मुली आहेत यांना आपण असं ठेवूया. यांनी दोन्ही मुलींना मुलासारखं वागवलेलं आहे. म्हणजे ते बेधडक कुठल्याही क्षेत्रात गेल्या तर प्रगती करू शकतात, या पद्धतीचे आहेत. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी सांगायची म्हणजे आमचे सासरीबुवा हे एक इतके म्हणजे सपोर्टर आणि वेल गायडर आहेत की त्यांना म्हणजे ना असं कुठं आम्हाला अडचण आली तर ते डायरेक्ट आम्हाला म्हणतात, बॉस डरने का नहीं, इसको सीधा आगे लेके जाओ, आगे जाके सीधा जाके इनको ये करने का. मतलब कुठलंही संकट असो तुम्ही बिंदास भिवू नका, त्या संकटांचा सामना करा. त्यामुळं ते मला बॉस म्हणतात, पण मी त्यांना बॉसेस ऑफ द बॉस म्हणतो नेहमीसाठी. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता ही जे सेवानिवृत्ती आहे ही आत्ता म्हणजे एक आयुष्यात आलेली नवी संधी आहे, एक नवा प्रारंभ आहे. आणि थोडक्यात मी आता माझं मनोगत व्यक्त करणार आहे. फक्त जाताना ते म्हणतात ना, अंत अस्ति प्रारंभ, जिथून अंत होतो तिथून एका नव्या गोष्टीचा प्रारंभ सुद्धा होतो. आता ही नवा प्रारंभ आहे आणि आपण सर्वजण पाहतोय की हा प्रारंभ किती जोरदार आहे. त्यामुळं आमचे सासरीबुवा थकणाऱ्यातले नाही तेवढं तर मला नक्की माहीत आहे. फक्त आता मी जाताना एक त्यांच्यासाठी छोटासा एक शेर आहे कि मेरा पानी उतरता देख के मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता देख के मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ फिर लौट के आऊँगा. एवढं म्हणून मी माझं शब्दरूपी 2 मनोगत थांबवतो. थँक्यू. आणि थोडक्यातरित्या बाबांच्या भावना फार चांगल्या प्रकारे मांडलेल्या आहेत. त्यांची रात्री बेरात्री मदत करणाऱ्याची जी प्रवृत्ती आहे, कुठल्याही मदतीला हाक देण्याची, ती मी एकदा अनुभवली आहे. कोविड काळामध्ये देखील कुठल्याही रुग्णांचा ज्यांचा आत्तापत्ता नव्हता, मागे कोणी नव्हतं, त्यांच्या अंत्यविधी करण्यामध्ये बाबा अग्रेसर होते. आणि ही खूप आणि खूप वाखाणण्याजोगी अशी प्रवृत्ती आहे. त्यामुळे त्यांचा आपण एकदा आभार मानूयात सगळे मिळून. सत्कारमूर्ती आलेले आहेत माननीय श्री गोवर्धनजी बियाणी साहेब, माजी अध्यक्ष व सन्माननीय सदस्य नांदेड मर्चंट बँक आणि दैनिक प्रजावाणी संपादक. नातेवाईक, मित्र मैत्रिणी आणि सर्व उपस्थित पाहुणे, या सर्वांना साक्षी ठेवून माझे व्याही श्री दुर्गादासराव अंबादासराव देशमुख यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण सर्वजण हा सोहळा अतिशय आनंदात साजरा करत आहोत. आज त्यांनी जरी सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी केलेली प्रामाणिक निष्ठा, कार्यावरची जी प्रतिष्ठा त्यांची, आणि त्यांनी जे सहकार्य सर्वांना केलेलं आहे. आता सर्व दोन्ही जावांनी काही ठेवलं नाही बोलण्यासारखं, त्यांनी सर्व काही त्यांच्या गुणांचं सगळं तुमच्या पुढे सांगितलेलं आहे. तरीसुद्धा मी 1-2 शब्द सांगणार आहे की कैसे कहूँ क्या कहूँ, या उक्तीप्रमाणे त्यांनी जे कार्य केलेले आहेत त्या कार्याची आणि त्या सर्व कार्याची पावती म्हणजे आपण सगळेजण आहोत. जे आपण सर्वजण मित्र मैत्रिणी किंवा पाहुणे नातेवाईक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, ही त्यांनी कमवलेली एक कमाई आहे. पैसा तर कमवतोच, पण त्याबरोबर जे मित्र, विश्वासू मित्र आणि विश्वास ठेवण्यासारखे त्यांची जी असलेली कार्यक्षमता, या सगळ्यांमुळे आपण इथं त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहोत. आणि मग आपण म्हणतो की फक्त हे वयोमानानुसार ते या कार्यातून म्हणजेच त्यांनी
जी नोकरी आहे त्या नोकरीच्या कार्यातून वयोमानानुसार ते आज निवृत्त होत आहेत. पण ते त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये एक पहाट रात्र संपली की पहाट होते त्याप्रमाणे वयोमानानुसार आज निवृत्त होत आहेत. आणि एक नवी सुरुवात त्यांच्या जीवनाला आजपासून म्हणजेच उद्या 30 जूनपासून नवी सुरुवात होणार आहे. आणि या नव्या सुरुवातीला सुद्धा आपण सर्वजण साक्षी राहणार आहोत. आणि आजपर्यंत जशी आपण सर्वांनी त्यांना साथ दिली, विश्वास दाखवला, त्याचप्रमाणे यापुढेही आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे. साथ आपण सगळेजण त्यांना देणारच आहोत. आणि पुन्हा जाता जाता एवढंच मला वाटते की आतापर्यंत जे त्यांची काही इच्छा असेल, जे काही छंद राहिलेले आहेत, काही अपेक्षा आहेत, त्या कार्यामुळे त्यांना पूर्ण करता आला नाही. कारण त्यावेळेस वेळेचं बंधन असते. आता मात्र त्यांना वेळेचं कोणतंही बंधन राहणार नाही. त्यांच्यासोबतच या कार्याला त्यांच्या सहपत्नी सहचारिणी अंजलीताई देशमुख यांनी जशी त्यांना साथ दिली ती फार मोलाची आहे. कारण एक म्हणच आहे किंवा एक युक्ती म्हणता येईल की एखाद्या माणसाच्या किंवा पुरुषाच्या सत्कर्माला किंवा चांगल्या कार्याला ही स्त्रीची साथ आवश्यक आहे. आणि जी साथ आवश्यक असते ती जर स्त्रीने दिली तर त्यांचे पूर्ण कार्य हे सफल होते. म्हणूनच त्यांच्या या छोट्याशा खाणी कार्यक्रमाला मी एवढंच सांगू इच्छिते आता की भले बुरे जे गेले सारे ते विसरून सारे क्षणभर विसावू या वळणावर. म्हणजे आपल्याला या वळणावर थोडंसं थांबून पुढे नवीन सुरुवात आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपण सर्वजण साक्षी राहणार आहोत. एवढे माझे 2 शब्द की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. शैलाताई जोशी. नमस्कार. बंडूवर प्रेम करणारे, सॉरी मला दुर्गादास येणार नाही कारण मी त्याला खूप लहानपणापासून ओळखते. बंडूवर प्रेम करणारे सर्व मान्यवर, सगळे नातेवाईक आणि सगळ्यांचं मी स्वागत करते. असं महाराज एका ठिकाणी म्हणतात की शुद्ध असावे अंतःकरण, तसेच असावे आचरण, हृदयी भगवंताचे स्मरण, हेच सुखी प्रपंचाचे साधन. आणि मी त्याचं लहानपणापासून त्याचा संघर्ष बघते. त्याच्यामुळे त्याचं कसं आहे, असं म्हणतात की चरण जे आहेत ते मंदिरापर्यंत नेतात पण आचरण आहे भगवंतापर्यंत नेतात. आणि आपण जेव्हा बघतो म्हणजे ह्याचं आयुष्य तेव्हा त्याचं वागणं, कारण काय, तुम्ही कधीही त्याला एक फोन करा तो तयार आहे. जसं काय असं म्हणतात ना की जहाँ कम वहाँ हम, तसं आहे त्याचं. तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव आलेलाच असेल आहे. आणि रिटायरमेंट म्हणजे काय आहे की त्या सर्कशीतला झोका असतो की नाही, की ह्या झोक्याहून तिकडे जायचं. जर समजा झोका हातात नाही लागला तर खाली पडणार. पण त्याचं तसं होणार नाही आहे. त्याचं आधीपासून सगळं प्लॅनिंग आहे, कारण तो जगत मित्र आहे. त्याला कधीही वेळ काय करू असं कधीच होणार नाही. आणि आपण म्हणतो की जीवन म्हणजे सुखदुःख आहे किंवा जीवन म्हणजे काळ्या पांढऱ्या दोराचा हे आहे, कपडा आहे. पण तसं नाही आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की जुन्या काळचं, जर समजा आपल्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं ठरवलं आपण, तर कधी झाडाची सावली लागते, कधी ऊन लागते. तसंच आपलं आयुष्य आहे ना, कधी आनंद कधी दुःख. पण हे सगळं सहन करत त्यांनी आतापर्यंत सगळं केले, म्हणजे त्याची सेवापूर्ती केलेली आहे. आणि ह्या सगळ्यांना साथ देणारी त्याची धर्मपत्नी अंजू, या दोघांचं सगळं मी म्हणजे त्याची प्रगती, त्याच्या जीवनातले चढउतार मी सगळे बघितलेले आहेत. आणि पहा की जीवनाची गाडी प्रपंच आणि परमार्थ या 2 वरून चालते. आपल्याला काय वाटतं की रिटायर्ड झाल्यानंतर आपण सगळं करू, पण तसं नाही. जर समजा जीवनाची गाडी, कारण जेव्हा रेल्वे जाते तेव्हा ते रूळ समांतर असतात, ते एकमेकाला छेदत नाही. पण ज्या गाडीमध्ये आपण बसून जातो ते आपल्याला इच्छित ठिकाणी घेऊन जाते. तसंच आहे प्रपंच आणि परमार्थ, हे दोन्ही यांनी सांभाळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे
त्याचं आयुष्य खरंच देवाने सांगितल्याप्रमाणे, देवाने जसं सांगितलेलं आहे की तुम्ही प्रपंच आणि परमार्थ सरळ करा, तर तुमचं गंतव्य ठिकाण तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. आणि विशेष म्हणजे त्यांची मुलगी पूजा आणि जावई वैभवराव, आरती आणि निरंजनराव यांचं मला खूप कौतुक आहे की त्यांनी एवढं इतकं छान त्यांचं स्वागत केलेलं आहे. मी जास्त बोलू सर्व काही भावना पोहोचवून जातात. एका व्यक्तीने एका गुरुला विचारलं की बाबा एक व्यक्ती किती प्रसिद्ध आहे, त्याची प्रसिद्धी कशी मोजावी, कशी मापावी. गुरुने अतिशय छान आणि चोखंदर उत्तर दिलं की त्या व्यक्तीच्या घराबाहेर जमलेल्या चपलांची गर्दी म्हणजे त्याची प्रसिद्धी किती आहे हे सांगतं. पुढील मनोगताकडे वळूयात. श्रीपाद परळे काका. आजच्या या सेवा गौरवचा निरोप समारंभ या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले पाळेकर महाराज, त्याच्यानंतर निरोपमूर्ती दुर्गादास देशमुख यांच्या पत्नी सोअंजली, उपस्थित बँकेचे कर्मचारी, उपस्थित नातलग आणि सर्व मित्रमंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल देशमुख यांच्या वतीने मी आपले आभार मानतो. तसं तर पाहायला गेलं तर देशमुखचा आणि आमचा संबंध हे 15 वर्षापासून आहे आणि या 15 वर्षामध्ये जे काही आम्ही त्यांना अनुभवलेलं आहे ते खरं पाहिलं तर शब्दात सांगता येत नाही. कारण त्यांनी जे जे काही गोष्टी आमच्यासाठी केल्या किंवा नातेवाईकांसाठी केल्या, मित्रांसाठी केल्या, हे एक खूप मोठं भांडार आहे. ते असे 10-12 मिनटाच्या भाषणामध्ये त्याचं वर्णन होऊ शकत नाही. त्यांनी 29 वर्षाची सेवा करून सेवानिवृत्त झाले. या 29 वर्षामध्ये त्यांच्या बँकेमध्ये आपल्यासारखे अनेक कस्टमर्स त्यांच्याकडे आले. त्यांची कामं त्यांनी एकदम म्हणजे मनानं केलेली कामं आहेत. असं कोण्याही कामामध्ये टाळाटाळ करताना मी जेव्हा बँकेत गेलो मला तर काही असं दिसलं नाही. आणि प्रत्येक गोष्ट समजा त्यांना जर एखादी गोष्ट कोणी परस्पर जरी सांगितली तरी त्यांची एवढी मानसिक तयारी राहायची की ते स्वतःहून मदत करायला धावत सुटायची. असं 29 वर्षाची सेवा करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट आहे की सेवा करीत असताना माणूस त्याचं एक रुटीन ठरलेलं असते की ऑफिसला जायचं, यायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशीची वाट बघायची, उद्या काय काम करायचं, ह्या फेऱ्यामधून तो जात असतो. आता त्यांनी सेवानिवृत्त होत असल्यामुळे यापुढे त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्यांचा मित्रपरिवार, नातलग परिवारही खूप मोठा आहे. त्यांना बागकाम करण्याची सुद्धा फार हौस आहे. मी त्यांच्या घरी जातो तर ते फुलांची झाडे वगैरे मला नेहमी दाखवतात आणि एक चांगली गोष्ट आहे. आता निवृत्तीनंतर काय हे बरेच जणांना प्रश्न पडतो, पण मला नाही वाटत यांना काही प्रश्न पडेल, कारण यांचं सेक्टर एवढं मोठं आहे की यांना ते वेळही मिळणार नाही. आणि उलट मग अंजुताईला वाटेल की बा ते बँकच भरत होती, संध्याकाळी तर घरी येत होते म्हणून. तर माझं आता यांना एवढंच म्हणणं आहे की आता तुम्ही सेवानिवृत्त जरी झाला असलात, रिटायर झालेले आहेत, पण टायर्ड झालेले नसल्यामुळं यापुढील जे काही तुमचे मनात जे काही कार्य करायचं राहून गेलेलं असेल, कुठे यात्रा करायची राहून गेलेली असेल तर ती तुम्ही अवश्य करावी आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला द्यावं. हे तुमचं चांगलं नशीब आहे की तुम्हाला दोन्ही जावाई चांगले मिळालेले आहेत. तुम्हाला ते मुलांसाठी आहेत, मुलांसारखे आहेत. दोन्ही मुलीही तुमच्या चांगले सुशिक्षित आहेत. त्यामुळं आणि हे सगळं सेवानिवृत्त झाल्यामुळे जरा आमच्याकडेही लक्ष ठेवावं एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. माझं मनोगत संपवतो. आणि आता म्हटल्याप्रमाणे रिटायर, तर रिटायर या शब्दाचा थोडीशी आपण फोड केली तर री आणि टायर, तर या गाडीला आता फक्त नवीन टायर लावायचं आहे, बाकी सेवेची फक्त रिटायरमेंट झालेली आहे असं आपण म्हणूयात. आणि बागकामाची आवड झालेली आहे त्यांना आहे, तर बागकामातली त्यांनी
लावलेली रोपं आणि त्या लावलेल्या रोपांचं आलेले फुलं आणि त्या फुलांचा सुगंध असाच समाजामध्ये दरवळत राहणार आहे याची आम्ही तुम्हाला निश्चित खात्री देतो. पुढील मनोगताकडे वळूयात. बाबांचे सहकारी श्री PV शर्मा. गुरुवर, मैं इनको साष्टांग प्रणाम करता हूँ. हमारे माजी अध्यक्ष गोवर्धन जी बियानी साहब आए हुए हैं, मेरे सहकारी और उपस्थित सभी मित्रगण. दुर्गादास देशमुख, इनका मेरा 29 साल पूरा, सिर्फ 3 महीने गैप गिरा. मैं 3 महीने पहले मैं रिटायर हुआ, इसलिए इतने गैप गिरा, बाकी हम सब साथ में थे. दुर्गादास का स्वभाव और उनका काम, इनके छोटे दामाद पारेकर साहब ने इतना सुंदर कर दिया है कि हमको बोलने के लिए कहीं जगह ही नहीं रखी. हमसे ज़्यादा जानकारी उन्होंने दे दी, इसलिए मैं उनका, और किसी भी माता पिता के लिए उनकी बेटियां अगर बेटे से अगर बढ़कर मिल जाती है तो उनका बहुत बड़ा सौभाग्य होता है. तो उनकी बेटियों के साथ 2 बेटे भी उनको मिल गए. इनका बहुत, आज इनको कहीं बेटे की कमी नहीं है कि आज बेटा नहीं है बोल के क्या हुआ. इन्होंने इतना सुंदर आयोजन किया है, मैं इनका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ इनको मेरी तरफ से. और दुर्गादास का स्वभाव, और आज जो सत्कार मूर्ति हमने देखे यहाँ पर, अगर किसी ने गौर किया होगा तो इनके मित्र मंडल सब क्लास 1 के हैं. इनका समय जो जाता है, और कभी भी इनका विशेष एम्बुलेंस की अगर ज़रूरत पड़ी तो सिर्फ दुर्गादास को फ़ोन लगाना. समय दिखने के लिए बात बहुत छोटी होती है वो, और या ऐसा लगता है, मगर वो काम बहुत अवगढ़ होता है. मगर इन्होंने कभी भी समय का ऐसा ये नहीं किया कि भाई कैसा जाऊँ कैसा बोलूँ, नहीं. उन्होंने पहले अगर समझो हम अड़चन में तो पहले वो पहुँच जाते थे. यह इनका एक स्वभाव है. मैं अपनी तरफ से दुर्गादास को, उनके भावी जीवन को, और मैं मेरा अनुभव बोलता हूँ, मैं 3 महीने रहे, इनका स्वभाव बहुत दिलेर है. तो कहीं उन्होंने अभी जो फंड्स आएंगे इनको, ये कहीं फंड्स अपना दान में नहीं लगा देना. तो ये फंड्स अपना नहीं समझकर बैंक में रख कर इसका जो, क्योंकि हमको पेंशन बहुत कम मिलता है, या नहीं मिलता है समझ लो, मगर जो अमाउंट मिलती है वो अच्छी मिलती है. वो अमाउंट अपने पास रख कर उसका पेंशन लेना और पेंशन लेके अपना आराम से जीवन जीना. जैसे बिटिया आरती ने बताया कि उनका जो समय, जो वो समय था जो इनका, तो वो जो सांप निकलना, घर कम था, तो वो शुरुआत में हमारी पगार बहुत कम थी. उस पगार से मगर सही ढंग से स्ट्रगल करते 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 आज अच्छे खासे, आज पूरे महाराष्ट्र में समझता हूँ कोऑपरेटिव सेक्टर में पगार हमारी सबसे अच्छी है. इसलिए धीरे धीरे क्यों न हुआ मगर सब व्यवस्थित हो गया. और इनका भावी जीवन जैसा अभी निरोगी है, क्योंकि मनुष्य जीवन का पहला सुख है तो निरोगी काया. अगर ये काया है निरोगी तो ही हम कुछ कर सकते हैं. तो अभी बाकी जीवन अपना समय तीर्थ यात्रा में कुछ कम रहे, क्योंकि मैं अक्सर देखता हूँ बिना सहकार नहीं उद्धार. आज हमारे भाभी जी, इनका जो साथ है कि इनका स्वभाव कैसा भी रहा तो कंट्रोल बहुत ज़रूरी है. तो इन पे अच्छा कंट्रोल रहने से एकदम व्यवस्थित है. इनका भावी जीवन अच्छा रहे, सुदृढ़ रहे, और ज़्यादा ज़्यादा जो समय है सेवा भाव में दे. बैंक इनको शायद वापस बुलाकर बियानी साहब खास ध्यान दिए थे उन्होंने, अभी उन्होंने अच्छी सेवा कर सकते. अच्छी पर्सनालिटी, अच्छी निरोगी है, भावी मिला ठीक. नहीं तो सेवा भाव में अभी सर ने जैसा बताया था, इनको समय इतना है कि इनका कार्यक्षेत्र बहुत बड़ा है अभी ज़्यादा, मगर जैसा उन्होंने बताया कि उनको शाम में एक, वो भी अगर कार्यक्षेत्र में अगर सेवा दिए, एक टाइम मान देना कि मैं शाम के 6 बजे तक समय दूंगा, वापस घर पे आ जाऊंगा, तो वो घर वाले भी खुश रहेंगे, इन्होंने भी खुश रहेंगे. मैं मेरी तरफ से, मेरे कर्मचारी बंधुओं की तरफ से इनको भावी जीवन के लिए बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ. धन्यवाद. TV किती खराब असला तरी TVचा रिमोट कंट्रोल आमचा खूप पक्का आहे, त्यामुळे निश्चित खात्री आहे की हे सगळं सुरळीत पार पडेल. पुढल्या मनोगताकडे वळूयात. श्री आशिष भराडिया, बाबांचे सहकारी.